मांजरानेच 4 जणांना संपवलं. मांजर पाळताय सावधान तुम्ही. या मांजराची संपूर्ण कहाणी गावाच्या अगदी टोकाला दाट झाडांनी वेढलेल्या आणि निळ्या पावसाळी ढगांनी कायम दडपून टाकलेल्या जुन्या वाड्यात सदाशिव खोत आपल्या बायको, 2 मुलं आणि एका शांत आयुष्याच्या आशेने राहायला आले होते. आणि त्यांच्यासोबत आलेली एक काळसर, हिरवट डोळ्यांची, मऊ केसांची पाळीव मादी मांजर मिशा. मिशा आधी दुसऱ्या ठिकाणी पाळीव होती, पण तिच्या आधीच्या मालकाचा अचानक झालेल्या मृत्यूनंतर तिला दुसऱ्या घरी ठेवणे भाग पडले होते आणि म्हणूनच ती आता खोत कुटुंबाचा एक भाग बनली होती. पहिल्या दिवसापासून ती घरभर वावरत होती, पण कधीच जास्त आवाज न करता तिचा प्रत्येक पाऊल जणू काही वेगळंच भास निर्माण करीत होता. आणि त्या शांत स्वभावामुळेच सर्वांना वाटे की ही मांजर अत्यंत सद्गुणी, निरुपद्रवी आणि घरात आनंदच आनंद भरेल अशी. सुरुवातीला काही दिवस सर्व काही सुरळीत चाललं. मुलं संध्याकाळी तिच्यासोबत खेळत, बायको तिच्या अंगावरून हात फिरवत काम करत असे आणि सदाशिव तर तिला अगदी गुडलक मानत दररोज तिच्यासाठी खास दूध आणत असे. परंतु काही दिवसांनी गावात अफवा सुरू झाल्या की हा वाडा आधीच अशुभ आहे. इथे रात्री विचित्र आवाज येतात आणि विशेष म्हणजे या वाड्यात पूर्वी राहणाऱ्या सारंग देसाई कुटुंबाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या कुणीच जास्त दिवस टिकले नाहीत. आणि त्या कुटुंबाकडेही एक काळी मांजर होती. तिच्या नजरेत काहीतरी अनाकलनीय रहस्य असल्याचं लोक म्हणतात. खोत कुटुंब यावर हसायचं, पण गावकरी मात्र सावधान राहण्याचा आग्रह करत. एके रात्री पाऊस फार मोठा कोसळत होता. विजेचा मोठा लख्खा सतत पडत होता आणि वाड्यातील दरवाजे, खिडक्यांचे पट्टे सतत हुंदडणाऱ्या वाऱ्यामुळे घरभर आवाज करत होते. मिशा मात्र त्या रात्री नेहमीपेक्षा जास्त अस्वस्थ होती. ती घरभर फिरत होती, पण तिच्या डोळ्यात जणू काही वेगळंच चमकत होतं. ती कधीतरी जिन्याच्या टोकावर बसून दीर्घ काळ काळोखात पाहत राहत होती. कधीकधी अचानक उडी मारून पळत सुटत होती आणि कधीतरी कोपऱ्यात बसून एकटक कोणत्याही दिशेला न पाहता काहीतरी ऐकत असल्यासारखी शांत उभी राहत होती. त्या रात्री सदाशिवच्या बायकोनं पाहिलं की मुलं झोपली आहेत, पण मिशा मात्र मुलांच्या खोलीच्या दाराजवळ बसून एका विचित्र आवाजात घुरघुरत होती. तो आवाज सामान्य नव्हता. ओळखीच्या मांजरांच्या आवाजांपेक्षा तीव्र, थंड आणि एखाद्या दूरच्या गडद अरण्यातून येणाऱ्या गर्जनेसारखा होता. तिनं तिला हलकेच दूर सारलं, पण मिशा पुन्हा त्याच जागी जाऊन बसली. हे पाहून तिला थोडं असं वाटलं की हे काहीतरी साधं नाही, पण तिनं ते दुर्लक्षित केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना शाळेत पाठवताना बायकोनं पाहिलं की कौतुकानं खेळणारी मिशा आता वेगळी आहे. तिचं चालणं अधिक शांत, तिची नजर अधिक एकाग्र आणि तिचं मुलांकडे बघणं अधिक विचित्र झालं होतं. ती मुलांच्या पायाजवळ फिरत होती, पण तिच्या हालचालीत एखाद्या शिकारीची सावली भासत होती. मुलगा तिच्या अंगावरून हात फिरवायला जाताच ती चटकन मागे हटली आणि एक सुसाट, धारदार असा आवाज करून त्याला चाचपडून पाहू लागली. हे पाहून बायकोनं तिला आत नेलं आणि मिशाला स्वयंपाकघरात बंद करून ठेवलं. पण मांजर खिडकीकडे उडी मारून जणू काही तिचा ताबा कुणाकडेच नाही असं दाखवत वारंवार चकरा मारत राहिली. गावात मात्र या मांजरीबद्दल वेगळ्याच कथा पसरू लागल्या. कुणी म्हणत होती की एका काळी या वाड्यातल्या मांजरांच्या नजरेत काही अशी शक्ती होती जी घरातील माणसांच्या मनावर नियंत्रण ठेवत असे. तर कुणी म्हणत होता की या मांजरीच्या मागे अज्ञात शक्ती आहे, जिच्या नजरेतून सुटणं अवघड. आणि काही अतिशय थोडे लोक तर पक्क सांगत होते की सारंग देसाईंनी मरतानाच या मांजरीवर काही शाप दिला होता, ज्याचा परिणाम आता या घरात होणार आहे. त्या दिवशी रात्री वाड्यात शांतता होती, पण ती शांतता एखाद्या वादळापूर्वीची भयानक शांतता असल्यासारखी जड, दाबून टाकणारी होती. सदाशिव वाचन करत होता. मुलं खोलीत होती.
बायको स्वयंपाकघरात होती आणि मिशा मात्र छताच्या कड्यावर बसून घराकडे नव्हे तर घराच्या भिंतींच्या पलीकडे जणू काही कुणाला तरी पाहत होती. त्या नजरेत इतका खोल अंधार होता की कुणालाही पाहून अंगावर काटा येईल अशी. अचानक घरातल्या सगळ्या दिव्यांचा प्रकाश मंद झाला. पंखा थांबला आणि एक थंडगार हवा घरभर फिरून गेली. जणू कुणीतरी अदृश्य पाहुणा घरात प्रवेश करत आहे. त्याच वेळी मिशानं दीर्घ, धीमा पण आतून हादरा देणारा असा आवाज केला. तो ना भीतीचा होता ना रागाचा. तो जणू इशारा होता. सदाशिव उठून पाहायला गेला, पण मिशा त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तिचे डोळे पूर्ण हिरवे, चमकदार आणि एखाद्या अज्ञात शक्तीच्या ताब्यात गेलेले दिसत होते. तिनं आपले पाय उंचावले नाहीत, त्याला चावलं नाही, ओरबाडलं नाही, पण तिच्या नजरेतून अशी काही किरणे बाहेर पडत होती की सदाशिव एकाएकी थांबून गेला. त्याचं पाऊल पुढे पडलं नाही. त्याचं मन जणू काही त्या मांजरीच्या नियंत्रणाखाली गेलं. घरातील हवेचा दाब वेगळाच जाणवत होता. मुलं अचानक उठून बसली, पण त्यांना कशाचंही कारण माहिती नव्हतं. बायकोला अचानक स्वयंपाकघरातला दिवा आपोआप बंद झाल्यासारखा वाटला आणि त्या क्षणी संपूर्ण वाड्यात एक दाट, जड, अकल्पित अंधार पसरला. मिशा एकदम ताठ झाली. जिन्यावरून सावकाश खाली उतरली. तिच्या प्रत्येक पावलांनी जणू घरातील वातावरण अधिकच तंग होत गेलं. ती घरातल्या प्रत्येक खोलीत जाऊन कोणालाही स्पर्श न करता फक्त त्यांच्या नजरेत बघत राहिली. ती नजर एखाद्या शांत शिकारीची नव्हती. ती नजर एखाद्या अशा शक्तीची होती जी मनावर, विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवत होती. आणि जसं जसं तिचं पाहणं वाढत गेलं तसं तसं घरातील लोकांच्या मनात एक वेगळी भीती, असहाय्यता आणि गोंधळ निर्माण होत गेला. रात्री जवळपास 3 वाजता पाऊस अचानक थांबला, पण वाड्यातील शांतता अजूनच भेदक झाली. सदाशिव मुलांच्या खोलीत धावत गेला, कारण त्याला दूरवरून एखाद्या मुलाचा दडपलेला आवाज ऐकू आला होता. खोलीचे दार उघडताच त्यानं पाहिलं की मुलं दोघेही अंथरुणातून उठलेले, चेहऱ्यावर विचित्र भीतीचा भाव, पण ते दोघेही काहीच बोलत नव्हते. विचारलं तरी ते फक्त एकाच दिशेकडे बघत राहिले, खिडकीच्या चौकटीवर बसलेल्या मिशाकडे. मिशा मात्र शांत होती, पण तिचं शांत असणंही भीतीदायक होतं. तिच्या नजरेत काहीतरी भलतंच बदललेलं होतं. जणू ती मांजर नसून एखादं प्राचीन रहस्य जिवंत रूप धारण करून या घरावर उतरलं आहे, अशी भावना निर्माण होत होती. सदाशिव ओरडला, पण त्या क्षणी घरातील संपूर्ण हवा इतकी जड झाली की त्याचा आवाजही ऐकू येईना. बायको धावत आली, पण तिला मुलं जिवंत आहेत याची खात्री झाली तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले, कारण तिला वाटलं होतं की काहीतरी खूप मोठं अनर्थ झालाय. त्या रात्रीनंतर गावात या कुटुंबाबद्दल अफवा अधिकच वाढल्या. लोक म्हणू लागले की या वाड्यात काही अज्ञात शक्ती मांजराच्या रूपातून प्रकट होते आणि त्या शक्तीचा त्रास कोणाला जाणवेल यावर कोणाचाच ताबा नाही. खोत कुटुंबानं शेवटी वाडा सोडण्याचा निर्णय घेतला. मुलं त्या दिवसानंतर अनेक महिने बोलत नव्हती. बायकोही शांत, घाबरलेली आणि रात्री झोपताना दिवा बंद करत नसे. सदाशिव गावातील पुजाऱ्याला घेऊन आला, ज्यानं सांगितलं की मांजरावर कुणी शाप दिलेला नाही, पण त्या वाड्यातील स्थिरावलेला अंधार मांजरीच्या माध्यमातून घरात पसरत होता. खोत कुटुंबानं वाडा सोडला, पण मिशा मात्र वाड्यातच राहिली. त्यानंतर अनेकांनी पाहिलं की वाड्याच्या वरच्या मजल्यावर एखादी हिरवट नजर रात्री चमकताना दिसते. घरातून अधूनमधून विचित्र आवाज येतात आणि सर्वात आश्चर्य म्हणजे कधीकधी घराच्या दरवाजावर 4 पावलांचे हलके ठसे दिसतात. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.